गुड मॉर्निंग एव्हरीवन. आई सुंदर वादिया बघून आम्हाला फक्त एकच गाणं आठवत आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू द डे 2 इन उटी. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर वेदर आहे. किती सुंदर दृश्य आहे. सो आज आहे आमचा उटीमध्ये डे 2 आणि आज आम्ही बेसिकली ॲडव्हेंचर वगैरे अशा करायला जाणार आहोत. तर ते थोडं पायकारा समथिंग आहे नाव, तिथे चाललो आम्ही. तिथे खूप सगळ्या गोष्टी आहे आणि तिथलं जे डिस्टन्स आहे 70 किलोमीटर आहे. आणि आम्ही तर कॅब हायर केलेली आहे म्हणून तिथं आमच्यासोबत आहे. तर आता 8:30 वाजलेले आहे. आम्ही पूर्णपणे रेडी झालो आहे. आंघोळ तयारी वगैरे. आता जस्ट ब्रेकफास्ट करणार आहोत आम्ही आणि निघणार. तर तिथले जे टायमिंग्स आहे आजच्या ज्या ब्लॉग्समध्ये मी सांगेल तुम्हाला की तिथले टायमिंग्स आहे काही गोष्टींचे, म्हणजे कोणत्या ॲडव्हेंचर वगैरे आहे, जंगल सफारी वगैरे आम्ही करणार आहे, त्याचे काही टायमिंग्स वगैरे आहे, त्याचे टायमिंग्स मी सांगेल तिथे. प्लस तिकीट्स आहे ते वगैरे आजच्या ब्लॉगमध्ये कवर राहणार आहे. सो स्टे ट्यून्ड अप टू द एंड. आज सकाळी गरमागरम ब्रेकफास्ट होता आणि ब्रेकफास्टमध्ये इथलं जे ऑथेंटिक फूड आहे ते सगळं होतं. म्हणजे इडली, सांबार, उपमा वगैरे. आणि टेस्ट पण म्हणजे अमेझिंग होता. म्हणजे आम्हाला खाण्यात वगैरे मजा आली, छान वाटलं. आमच्या हॉटेलपासून 17 किलोमीटर पर्यंत होतं. सो आणि हिची तिकीट आहे 40 रुपीज पर पर्सन. 40 रुपीज पर पर्सन आहे. अँड राहुल बी लाईक की आम्ही चॉकलेट फॅक्टरीमध्ये गेलो, आम्हाला चॉकलेट मिळालं. अजून चोको स्टोरी बघायला गेलो, तिथे पण आम्हाला चोकोज मिळाले. आता इथे आम्हाला पाईन ट्री मिळणार. चला, इथले जे असे पाईन ट्रीज आहे ना, हे बघितल्यानंतर असं मला जाणवते, म्हणजे असं मला वाटते की जे मूवीजच्या वगैरे शूटिंग्स होतात ना त्या इथे होत असतील. लाईव्ह अपडेट सुरू आहे आमचं. लाईव्ह अपडेट काय आहे, कसं आहे, कुठे आहे. मोठे मोठे तर शार्क पण आहे. पाईन फॉरेस्टपासनं जे आमचा नेक्स्ट पॉईंट होता, विच इज शूटिंग पॉईंट, तो होता कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरच्या आसपासमध्ये होता. आणि तुम्ही इथे सगळ्या तिकीट्स पण बघू शकता. सो इथे सगळ्याच ठिकाणी तिकीट्स आहेत. स्माइल स्माइल अदिरा. चला आता आम्ही आमचा नेक्स्ट स्पॉट एक्सप्लोअर करू. लेट्स सी काय आहे. हे बघा, म्हणजे इथे खूप सगळ्या शूटिंग्स होतात म्हणून मला असं वाटतं की म्हणून यांनी इथं जे नाव आहे ना शूटिंग पॉईंट म्हणून आहे. राहुलला बघा हे बघून कोणतं गाणं आठवत आहे. लाईव्ह अपडेट सुरू आहे. राहुलला माझ्यासोबत डान्स करायचा आहे. बट इथून आल्यावर कुठे जाणार? व्हिडिओ काढायला कोणी नाही. आम्ही ॲक्च्युअलमध्ये स्टँड आणलेला आहे, बट स्टँड मी याच्यावरच ठेवला आहे रूमवर. सुंदर वादिया बघून आम्हाला फक्त एकच गाणं आठवत आहे. माझा आवाज एवढा चांगला नाही आहे, राहुलचा छान आहे. सो राहुल सांगेल कोणतं गाणं आहे. ये हसी वादिया ये खुला आसमां आ गए हम कहाँ मेरे जान जा, इन बहारों में उड़ती कली खिल गई. वादीज बघून ना इथे सगळीकडे मॅगी बघून आमची पण मॅगी खायची इच्छा झाली. तर अधीराला खायची होती मॅगी म्हणून आम्ही घेतली मॅगी. जी जनरली 5 रुपीजची आहे, ही इथे या हसीन वादीमध्ये 50 रुपीजची आहे. सगळ्यात बॅड एक्सपिरियन्स अबाउट मॅगी इज की इट्स टोटली फाईन. 5 रुपयाची मॅगी 50 रुपयाची देत आहे. सगळीकडेच देते ती, सगळ्या हिल स्टेशनमध्ये. बट मी तिला एक्स्ट्रा स्पून मागितला
तिथून आम्ही नेक्स्ट आमच्या लोकेशनवर गेलो, विच इज पायकारा वॉटरफॉल. आणि तिथनं जिथे आम्हाला सोडलं होतं तिथनं इथे जायचं ना हार्डली मला असं वाटते 500 मीटर डिस्टन्स असेल. त्याच्यासाठी त्यांनी ना 50 रुपये घेतले. सो तुम्ही प्रिफर करा की तुम्ही पायी जा. हा आहे पायकारा फॉल्ट. इथले जितके पॉईंट्स मी आज बघितले ना मला असं वाटत होते सगळे जे पॉईंट्स आहे मी ना टी व्हीत बघत आहे. म्हणजे ओरिजिनलमध्ये इतके नयनरम्य दृश्य होते आणि फोटोज वगैरे इतके सुंदर आले. आणि तिथनं आम्ही आमचं नेक्स्ट होतं बोट हाऊस होतं आमचं नेक्स्ट लोकेशन. मग या बोट हाऊसमध्ये वेगळे वेगळे प्राइजेस होते. म्हणजे जर सपोज 10 लोक एका बोटमध्ये जात असेल तर त्याची कॉस्टिंग नियर अबाउट 1500 होती. आणि जर समजा 8 लोक असेल तर 1150 असं. आणि बोट ही स्पीड बोटची जी होती ना त्याची कॉस्ट अजून जास्ती होती. आम्ही बेसिकली स्पीड बोटनी गेलो होतो आणि ते जे होती ना 1300 रुपयाची होती. आणि त्याच्यात आम्ही 5 जण होतो. तर ती जी आहे प्राइसिंग ती त्याच्यातनं थोडी डिवाईड झाली. नाही तर जी स्लो बोट आहे त्याला ते 20 मिनिट्स फिरवतात आणि ही जी स्पीड बोट आहे ही 10 मिनिट्स फिरवतात. बट या बोटमध्ये खूप जास्ती मजा आली कारण ती स्लो जी बोट आहे त्याच्यात म्हणजे आम्ही बघितली तर आम्हाला एवढी मजा नाही वाटली. तर जितके जास्ती लोक असेल तितके जास्ती डिस्ट्रीब्यूट होते. तर आता आम्ही 2 जण होतो तर 2घांसाठी तर नव्हती. तर म्हणून आम्ही थोडं थांबलो. मग इथे आम्हाला अजून ते काकू मिळाले, तेही मुंबईचेच होते. तर म्हणून मग आम्ही त्यांच्यासोबत बोटिंग केली. तर ही जी स्पीड बोटिंग केली आम्ही आणि त्याच्यात म्हणजे ॲक्च्युअलमध्ये म्हणजे आजचा सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स म्हणजे हा बोट हाऊसमधला एक्सपिरियन्स होता. म्हणजे तुम्ही बघू शकाल समोरच्या क्लिप्समध्ये. म्हणजे इथे आम्ही लिटरली फॉगमध्ये बोटिंग केली. म्हणजे असं वाटत होतं की आम्ही ढगात आहे. जसं आपण फ्लाईटमध्ये जातो तर एकदम वर ढगात असल्यावर समजते ना तसं वाटत होतं. आणि म्हणजे एका पॉईंटवर तर मलाही अशी थोडी भीती वाटायला लागली कारण आम्हाला समोरचं काहीच दिसत नव्हतं. म्हणजे आम्ही आता उतरणार कुठे आहे काय आहे हे तुम्ही बघू शकता. इतकं फॉगी वेदर होतं. बट एक्सपिरियन्स ना आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स होता. म्हणजे खूप 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 मजा आली. म्हणजे हा सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स होता आजचा. आणि नेक्स्ट जो होता ना आमचा जो नेक्स्ट लोकेशन आम्ही गेलो होतो तिथला होता. मग आम्ही इथे लंच वगैरे केला दुपारचा. आणि हे प्युअर ऑथेंटिक साऊथ इंडियन रेस्टॉरंट होतं. आणि मग त्याच्यानंतर आमचा जो नेक्स्ट पॉईंट होता तो मधुमलाई टायगर रिझर्व होता. आणि ते तिथनं ना 70 किलोमीटर आहे. तर तिथलं जे डिस्टन्स आम्हाला कवर करायला 1 ते 1.5 तास लागला. आणि ॲक्च्युली त्याला हिंदी येत नव्हती आणि हिला तमिळ येत नव्हती. बट तरी पण she is trying to speak with him in English. And you know, we have so many telling don't touch. Stop பண்ணி சொல்லலாம். So while sighting time ல வந்து நீங்க noise make பண்ணாம இருக்கணும். So travel complete பண்ற जंगलमध्ये एंट्री केल्या आम्हाला हरणाचा इतका मोठा कळप दिसला आणि सगळे हरण इतके सुंदर होते. आणि मग तिथनं रिटर्न येताना आम्हाला मधात तिथे मोर दिसला. मोर एकदम पिसारा फुलवून उभा होता. म्हणजे एकदम असा छान पिसारा फुलवत होता, नाचत होता. म्हणजे इतका जवळून तर माझा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि इथे तर हरणं तर विचारू नका. म्हणजे खूप सगळे म्हणजे मला असं वाटतं आज मी कमीत कमी 200 ते 300च्या आसपास सगळे हरणं वगैरे बघितले असेल. आणि त्यांचे डोळे जे म्हणतात ना ॲक्च्युअलमध्ये सुंदर आहे. आणि बघा आम्हाला तिथनं रिटर्न येताना एक एलिफंट वगैरे पण दिसला. आपण समोर जाऊन एलिफंटला फीड पण करू शकतो. माझं मागे मोर आहे आणि इथे तो रोडवर इथे ना डिअरचा पूर्ण एक मोठं कळप आहे असं दिसत आहे. इथनं कळप पण आहे. एलिफंट आहे इथे. जस्ट डन विथ अवर जंगल सफारी. आम्ही जंगल सफारीमध्ये खूप सगळे ॲनिमल्स बघितले. आणि इथनं तर खूप जवळून एलिफंट्स, मोर आणि डिअरचे ते इतके सगळे कळप दिसत होते. आणि अधिराला तर इतके सगळे डिअर दिसले. ती तर म्हणत होती किती सगळे डिअर आहे. आणि मोर तर एकदम पिसारा फुलवून आम्हाला दिसला. सो म्हणजे मजा आली जंगल सफारीमध्ये. ऑलमोस्ट
1 ते 1.5 तासाची आमची जंगल सफारी होती. फक्त जंगलातच नाही, पण आम्ही ज्यावेळेस रिटर्न जात होतो ना, तर रिटर्न येताना रोडवरही असे पूर्ण हरणं दिसत होते आणि मोर तर असे छान म्हणजे रोडनी असे चालत होते. खूप सगळ्या मोरचे आम्ही क्लोजअप पिक्स पण घेतले. एक्झॅक्ट 9 वाजता आम्ही आमच्या हॉटेलवर रिटर्न आलेलो आहे आणि आजचा जो दिवस होता ना, तो पण म्हणजे चांगला, बऱ्यापैकी आम्ही चांगले पॉईंट्स बघितले. आणि मदत मला हे सांगायचं आहे की मधात मला ॲसिडिटी झाली होती जेव्हा आम्ही पूर्ण जो लेक वगैरे आहे ना, बोटिंग वगैरे करून आम्ही ज्यावेळेस वापस ते रिसॉर्ट वगैरे जंगल सफारी करायला जात होतो, ती जी जर्नी होती ती आमची कमीत कमी 40 किलोमीटर्सची होती अशी. तर आणि माझं जेवण म्हणजे 2-2:30 वाजले होते. तर मी इतक्या उशीरपर्यंत मी उपाशी नाही राहू शकत, कारण मला मायग्रेन आहे. तर म्हणून मी त्याच्यानंतरचं जास्त काही शूट करू शकले नाही. बट मग मी तिथे गेल्यानंतर मी फक्त ताक प्याली. ताकनी म्हणजे नेहमी जनरली मला ताक प्यायल्यानंतर ॲसिडिटी एकदम म्हणजे थंड होऊन जाते पोट माझं. म्हणजे मला असं खूप बेटर फील व्हायला लागते. मायग्रेन पण होत होता तेव्हा. तर सो ही टिप आहे की तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये असं जर काही झालं तर मी हे यूज करते. मी एक तर दही खाते किंवा ताक वगैरे पिऊन घेते आणि मी राईस खाल्ला, बस तेवढंच. मग त्याच्यानंतर आम्ही नंतर तिथे जेव्हा जंगल सफारी वगैरे केली, तर जंगल सफारी खूप मस्त होती. म्हणजे आम्हाला तिथले जे ॲनिमल्स आहे ना, असे जवळून बघायला मिळाले लिटरली. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल, मी मोरासोबत फोटो काढली. मोर तर असे आमच्या याच्यावर आले होते, म्हणजे रोडवर येत होते मोर. आणि तिथे जे याचे कळप आहे, आपल्या हरणाचे जे कळप आहे ते आपल्या इकडे जसे बकऱ्यांचे कळप असते तसे कळपनी होते. म्हणजे मी पहिल्यांदा एवढा जवळून बघितले. आणि एलिफंट्स वगैरे पण बघायला मिळाले. तर आमची जंगल सफारी खूप म्हणजे सफल होती. आणि प्लस आमची जी बोटिंग होती ती पण खूप मस्त होती. म्हणजे बोटिंग पण म्हणजे जे म्हणतात ना, म्हणजे आपण जातो बट त्यावेळेस वेदर पण खूप छान असायला पाहिजेत. सो तो एकदम ती जी वेळ होती ना, त्यावेळेस वेदर पण खूप छान होतं. एकदम फॉगी वेदरमध्ये आम्हाला बोटिंग करायला मिळाली आणि जंगल सफारी पण खूप छान झाली. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. आम्ही आज हे सगळं केलं आणि आजचाही दिवस म्हणजे असं म्हणजे एक्सपेक्टेड होतं. म्हणजे असं म्हणजे जंगल सफारी करायला तर गेलो, बट तिथे आम्हाला ॲनिमल्स पण बघायला मिळाले, म्हणून ते आम्हाला सफल वाटलं. मग त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस बोटिंग वगैरे करायला गेलो, बोटिंग करायला पण म्हणजे एकदम बियॉन्ड खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप छान वेदर होतं. अशा वेदरमध्ये आम्हाला बोटिंग वगैरे करायला मिळाली, तर मलाही ते खूप छान वाटलं. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. भेटूया उद्या आम्ही जाणार आहोत कुन्नूर. सो उद्याचा जो व्लॉग राहणार आहे तो कुन्नूर स्पेशल राहणार आहे. सो स्टे ट्यून्ड. गुड नाईट.